नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज वैशाख कृष्ण सप्तमी शके 1944 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाणेकरांवर 7 वर्षात 29% करवाढ, मात्र आता केवळ 31% करमाफी. नारायण पवार. भिवंडी परिसरात मुंबई NCBनं कफ सिरपच्या साठ्यावर केली मोठी कारवाई. आणि यंदा पाऊस चांगला, पण काही भागात अनियमित पडेल. कृ सोमण. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्रीस्थानक वाहिनी. सत्ताधारी शिवसेनेनं ठाण्यातील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना दिलेली 31% करमाफी म्हणजे एका हातानं दिलं तर दुसऱ्या हातानं पुन्हा काढून घेतलं, अशी असल्याची टीका भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे. शिवसेनेच्या पाठिंब्यानं ठाणेकरांवर 7 वर्षात 29% करवाढ आणि वाजवी करवाढ दुप्पट लादली गेली, मात्र आता केवळ 31% करमाफी दिली गेली आहे. याकडं नारायण पवार यांनी लक्ष वेधलंय. खमक्या हातानं दिलासा देण्यासाठी सरसकट 29% करवाढ आणि दुप्पट सुधारित वाजवी करवाढ मागे घेतल्यास सर्वच ठाणेकरांना दिलासा मिळू शकेल, अशी मागणी पवार यांनी महानगरपालिका आयुक्त बिपिन शर्मा यांच्याकडे केली आहे. ठाणे महानगरपालिकेकडून 2012 पासून 2018 पर्यंत वेळोवेळी 29% करवाढ करण्यात आली, तर 2000 मध्ये सुधारित वाजवी भाडं आकारणी करून नव्या मालमत्तांवर दुप्पट करांचं ओझं टाकलं गेलं. महासभेत 7 नोव्हेंबर 2012 रोजी ठरावान्वये विशेष साफसफाई कर म्हणून निवासी मालमत्तांवर 2% आणि वाणिज्य मालमत्तांवर 10%, 17 जून 2015 रोजी मलनिस्सारण लाभ करात सरसकट प्रत्येकी 5%, 29 फेब्रुवारी 2016 रोजी सामान्य करात सरसकट 5%, 17 जून 2015 रोजी जललाभ करान्वये निवासी मालमत्ता 2% आणि वाणिज्य मालमत्तात 5%, 20 एप्रिल 2018 रोजी जललाभ कर, मलनिस्सारण लाभ कर आणि मलनिस्सारण करात सरसकट 5% वाढ करण्यात आली. तर 5 मे 2017 रोजी तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सुधारित वाजवी भाडं आकारणीचा आदेश जारी केला. त्यानुसार दुप्पट आकारणी केली गेली, याची आठवण पवार यांनी महापालिका आयुक्त यांना पत्राद्वारे करून दिली. 500 चौरस फुटापर्यंतच्या घरमालकांना संपूर्ण करमाफीची अपेक्षा होती, मात्र त्यांना फक्त 31% सवलत मिळाली. 500 चौरस फुटाऐवजी नागरिकांना खऱ्या अर्थानं दिलासा देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेनं 2012 ते 2018 या काळात लादलेली 29% करवाढ आणि सुधारित वाजवी करवाढ मागे घ्यावी, अशी विनंती नारायण पवार यांनी केली आहे. वेधशाळा अस्तित्वात येण्यापूर्वीपासून आपल्याकडील पंचांगात पावसाचा अंदाज दिला असतो. हा अंदाज प्राचीन काळी देखील सांगितलेल्या नियमांवर आधारित असतो. यावरूनच यावर्षी पाऊस चांगला, पण काही भागात अनियमित पडेल, असं पंचांगकर्ते कृ सोमण यांनी सांगितलंय. हे अंदाज ठोकताळे असतात, म्हणून शेतकरी वर्गानं केवळ पंचांगातील पर्जन्य अंदाजावर अवलंबून न राहता आधुनिक वेधशाळा, नवीन तंत्रज्ञानाद्वारे उपग्रहामार्फत घेतलेली ढगांची छायाचित्र, हवेचा दाब, वाऱ्याची दिशा इत्यादी गोष्टींद्वारे जे पर्जन्य अंदाज प्रसिद्ध करतात, त्यानुसार आपलं शेतकामाचं वेळापत्रक तयार करावं, असं स्पष्ट मत कृ सोमण यांनी व्यक्त केलंय. घोडा वाहन असताना डोंगर भागात पाऊस चांगला पडतो, कोल्हा आणि मेंढा वाहन असताना पाऊस पडत नाही. मोर, गाढव आणि उंदीर वाहन असताना अल्पवृष्टी होते. बेडूक, म्हैस आणि हत्ती वाहन असताना
खूप पर्जन्यवृष्टी होते असं सांगण्यात आलं आहे. वाहनं ठरवण्याचा नियम देखील सोमण यांनी सांगितला. सूर्य ज्या नक्षत्रात प्रवेश करेल त्या नक्षत्रापासून प्रवेशकालीन चंद्र नक्षत्रापर्यंत नक्षत्र संख्या ही मोजली जाते. या संख्येला 9 ने भागलं जातं. 0 बाकी राहिली तर हत्ती, 1 राहिली तर घोडा, 2ला कोल्हा, 3ला बेडूक, 4 राहिली तर मेंढा, 5 राहिली तर मोर, 6 राहिली तर उंदीर, 7 राहिली तर म्हैस आणि 8 बाकी राहिली तर गाढव वाहन समजली जातात. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलामार्फत ठाणे महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष अधिकारी कर्मचारी, ठाणे अग्निशमन दलाचे जवान, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान तसंच महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकरता आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. मान्सून कालावधीत आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मदत तसंच बचाव कार्य कसं करावं याचं प्रशिक्षण सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना अवगत असणं आवश्यक असल्यानं हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. भिवंडी परिसरात मुंबई NCBनं कफ सिरपचा साठ्याचा मोठी कारवाई केली आहे. NCBच्या मुंबई युनिटनं भिवंडी परिसरातून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कफ सिरपचा मोठा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून या कारवाईत 8,640 सायरपच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. NCBनं 2 आरोपींना ताब्यात घेतलंय. कफ सायरपचं मोठं रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. ठाण्यातील कोठारी कंपाऊंड इथं असलेल्या गोदामाला 5 वाजण्याच्या पहाटेच्या सुमाराला भीषण आग लागली. सुदैवानं या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी मात्र झाली नसली तरी मोठं नुकसान झालंय. टिकुजिनी वाडी इथल्या कोठारी कंपाऊंडमधील 3 गोदामांना ही आग लागली होती. स्वरणजीत थोर, रामजी उत्तेकर, कमलजीत सिंग या तिघांची या परिसरात गोदामं आहेत. एकाच साबण आणि कोल्ड्रिंक मटेरियलला गोदाम आहे तर दुसऱ्याचं यामा दुचाकीचं शोरूम आहे. रात्री उशिरा गोदामाला आग लागल्याचं वृत्त येताच आपत्ती व्यवस्थापन पथक, महावितरण, अग्निशमन दल, पोलीस अशा विविध यंत्रणा आम्ही धाव घेतली. ही आग भीषण होती. अग्निशमन दलाचं त्वरित या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच कालावधीनंतर ही आग नियंत्रणात आली. सुदैवानं या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गोदामामध्ये मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. जिल्ह्यात कोरोनाचे 30 नवीन रुग्ण आढळले असून दिवसभरात एकही मृत्यू नाही. सध्या जिल्ह्यात 172 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत तर आत्तापर्यंत 11,895 जणांचा मृत्यू झाला. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 13 नवीन रुग्ण आढळले. सध्या 13 रुग्ण उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत 2,127 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला. कल्याण डोंबिवलीमध्ये 3 रुग्ण आढळले. सध्या 6 रुग्ण उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत 2,954 रुग्ण दगावले आहेत. ठाणे ग्रामीणमध्ये एकही रुग्ण नाही. सध्या 3 रुग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत 1,256 कोरोनाग्रस्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत
ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणेकरांवर 7 वर्षात 29% करवाढ, मात्र आता केवळ 31% करमाफी. नारायण पवार. भिवंडी परिसरात मुंबई NCBनं कफ सिरपच्या साठ्यावर केली मोठी कारवाई. आणि यंदा पाऊस चांगला, पण काही भागात अनियमित पडेल. सोमवार. तर या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.